मित्रांनो, आपण आजच्या या भागामध्ये प्रशिक्षणाची उद्दिष्ट जाणून घेणार आहोत। मागच्या भागामध्ये आपण प्रशिक्षण म्हणजे काय, प्रशिक्षणाचा हेतू काय होता, प्रशिक्षणाच्या संदर्भामधली काही तत्व जी निश्चित करण्यात आली त्याचा विचार केलेला आहे। प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण अभ्यासल्या आणि त्या वेगवेगळ्या व्याख्यांच्या आधारावर प्रशिक्षणाच्या वैशिष्ट्यांचा विचारही आपण केलेला आहे। पण मित्रांनो, जेव्हा प्रशिक्षणाची उद्दिष्ट नेमकी काय आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रशिक्षणाचं महत्त्व आपल्याला कळायला म्हणजे समजणं शक्य नाही। म्हणून प्रशिक्षणाचं महत्त्व आपण जाणून घेतलंय, पण त्या महत्त्वाला जाणून घेत असताना आपण विचार जो केला त्याच्यावरनं आपल्याला काही उद्दिष्ट निश्चित करावे लागतात। आता प्रशिक्षणाचं उद्दिष्ट मुळात काय आहे, कारण आपण मागच्या भागात बघितलं की शिक्षण आणि प्रशिक्षण या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत। शिक्षण म्हटलं की ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे। या शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचं ज्ञान आपल्याला मिळणार आहे। पण प्रशिक्षण म्हटलं की प्रशिक्षण म्हणजे एक प्रकारचं व्यावसायिक ज्ञान असतं आणि या व्यावसायिक ज्ञानामध्ये आपल्याला काय दिलं जातं, ज्या व्यवसायामध्ये आपण काम करणार आहोत त्या संदर्भातलं ज्ञान दिलं जातं। म्हणजे ज्या पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे, ज्या कार्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे त्या जबाबदारीला विचारात घेऊन त्याला अनुषंगून वेगवेगळ्या प्रकारची कार्य मला करावी लागतील। मग जी कार्य मला करावी लागतील म्हणजे तुम्हालाही करावी लागतील, सनदी सेवकाला करावी लागतील, तर कार्य करण्याच्या संदर्भामधली कुशलता किंवा कार्य करण्याच्या संदर्भामध्ये असलेली कार्यक्षमता विकसित करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांनो आपल्याला प्रथमतः आपल्याला त्याच्या संदर्भातलं ज्ञान जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे जोपर्यंत एखाद्या विषयाचं प्रशिक्षण आपण घेत नाही तोपर्यंत आपल्याकडे सोपवलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्याने पार पाडू शकत नाही। आणि म्हणून अलीकडच्या काळात प्रशिक्षणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। म्हणजे प्रशिक्षणाचा हेतूच मुळात काय आहे की शिक्षण देणं नाही, प्रशिक्षण देणं म्हणजे एका विशिष्ट व्यवसायाशी निगडित असलेलं ज्ञान, त्या विषयाशी निगडित असलेलं कौशल्य, त्या विषयाशी निगडित असलेली कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असेल किंवा काही वेळेस अजाणतेपणे झालेला पण प्रयत्न असू शकतो। म्हणून आज आपण पाहतो की बऱ्याच व्यावसायिक संघटना असतील किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहे, जेव्हा तुम्ही ज्या व्यवसायाचं पद किंवा जी जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाते, मग तुम्ही ज्या पदावर काम करणार आहात त्या पदाला अनुषंगून प्रथमतः तुम्हाला व्यावसायिक ज्ञान देण्याची व्यवस्था केली जाते। आणि म्हणून व्यावसायिक ज्ञान हे त्या ठिकाणी प्रशिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट आपण मानू शकतो। मित्रांनो, जर मी आता व्यावसायिक ज्ञान घेतलं काय होणार आहे, तर कौशल्याचा विकास होण्याला मदत होते। म्हणून व्यावसायिक ज्ञान देण्याच्या मागचा उद्देशच म्हणजे प्रशिक्षण देण्यामागचा उद्देशच काय आहे की आपल्यामधलं कौशल्य विकसित करणं आहे। कारण शिक्षण घेऊन आपण ते कौशल्य विकसित केलं असेल असं आपण सांगू शकत नाही, पण ज्या पदाची, ज्या कार्याची, ज्या विभागाची जबाबदारी आपल्यावर आली असेल त्या विभागाची रचना, त्या विभागाची कार्यपद्धती, त्या विभागाच्या एकंदरीत बाकीच्या संपूर्ण यंत्रणेचा विचार आणि कार्यपद्धतीचा विचार आपल्याला जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं। म्हणून एखाद्या जबाबदारीचं पद जेव्हा आपल्याकडे येतं तर त्या पदाला अनुषंगून विशिष्ट कार्य सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे। मग त्या कार्याला विशिष्ट चांगल्या पद्धतीने कसं पार पाडायचं, फायलिंग कशा करायच्या, कोणाला कोणती जबाबदारी सोपवायची, नेतृत्व कसं करायचं, कोणावर कसं नियंत्रण ठेवायचं किंवा इतरांकडनं काम करून घेण्यासाठीची संघटन शक्ती आपल्यामध्ये कशी आली पाहिजे, विचारांची देवाणघेवाण कशी झाली पाहिजे आणि समन्वय कसा साधून आपलं ठराविक उद्दिष्ट ठराविक वेळेमध्ये, हे महत्वाचं आहे की उद्दिष्ट जे ठरवलेलं आहे ते ठराविक वेळेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने आपण कसे पार पाडू शकतो। तर मित्रांनो, हे चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रथमतः सनदी सेवकाला आपलं कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे। म्हणून कौशल्य विकसित करणं हा सगळ्यात महत्वाचा उद्दिष्टचा भाग प्रशिक्षणामागचा आहे। म्हणजे प्रशिक्षण जेव्हा आपण घेतो, आता उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेत असाल तर घरात एखाद्या मैत्रिणीला पाहून सुद्धा आपण शिकू शकतो किंवा बहिणीला पाहून सुद्धा आपण शिकू शकतो किंवा इतर शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना करताना पाहून सुद्धा आपण शिकू शकतो। पण एखादा क्लास लावून त्या ठिकाणी आपण प्रशिक्षणाला जातो, मग त्या जाण्यामागचा उद्देश काय असतो की आपल्याला ते कौशल्य विकसित करायचंय, म्हणजे वन बाय वन स्टेप त्यातले जाणून घ्यायचे। म्हणजे प्रशिक्षणाचा मुळात उद्दिष्ट काय आहे, प्रशिक्षणाचा मुळात उद्दिष्ट काय लक्षात आलं की आपल्यामध्ये असलेलं कौशल्य आपल्याला विकसित करायचंय
आणि विकसित करणं म्हणजे आपलं जीवन फक्त यंत्रमय न ठेवणं. कारण जसं टेक्निक आहे त्या टेक्निकमध्ये न ठेवता त्यामध्ये कलाकुसरीला वाव देऊन इतरांपेक्षा मला कसं चांगलं काम करता येईल, मला चांगलं काम करून कशा पद्धतीने यशस्वीता संपादन करता येईल, मग माझी यशस्वीता म्हणजे माझ्या विभागाची यशस्वीता. म्हणून प्रशिक्षणामागचा हेतूच आहे की व्यावसायिक काम करणाऱ्या व्यक्तीला त्याची जबाबदारी जाणून द्यायची, त्याला येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देणं, येणाऱ्या संभाव्य समस्या त्याला विचारात घेऊन आधीच त्या संबंधीची माहिती त्याला देणं, म्हणजे संपूर्ण परिस्थितीशी कशा पद्धतीने समायोजन करता येईल. नंतर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींशी आपण कसं वागलं पाहिजे किंवा इतरांशी टेक्निक म्हणजे मार्गदर्शन करताना कोणकोणत्या तंत्राचा वापर केला पाहिजे याचं कौशल्य विकसित करण्यासाठीच प्रशिक्षणाची व्यवस्था आपल्याकडे केली जाते हे आपल्या लक्षात आहे. मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे की तांत्रिक ज्ञान देणं हा सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षणाचं तिसरं उद्दिष्ट आपण मानू शकतो. कारण ज्या ठिकाणी मी काम करते आहे त्या ठिकाणी इतरांकडनं बघून बघून आपण कामं करू शकतो. अनुकरण आहे, अनुभव आहे, यातनं आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात. पण जे टेक्निक असतं आहे ना, मग ते टेक्निक म्हणजे काम करण्याची पद्धती असेल किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बदललेली साधनं असतील, या साधनांच्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊन कमीत कमी वेळामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला टेक्निक जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं पार्लरमध्ये तुम्ही गेल्यानंतर फेशियल करण्याचं टेक्निक तुम्हाला अवगत करणं आवश्यक आहे, किंवा मोबाईल रिपेअरीचं काम करत असताना कोणता स्क्रू नेमका कुठे लावायचा, कारण त्याच पद्धतीने जर स्क्रूची रचना केली नाही तर तुम्ही बघू शकतात की पाहिजे तसं काम होत नाही. केवळ कोणताही स्क्रू कुठेही लावून चालणार नाही, त्याची एक योग्य जागा आहे आणि त्या जागेसाठी कोणत्या साधनांचा वापर केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जशा महत्वपूर्ण आहेत तसंच सनदी सेवेमध्ये की सनदी सेवेवर एखादं पद आपल्याला मिळालं, त्या पदाची जबाबदारी आपल्याकडे आली, त्या पदाच्या जबाबदारीनुसार कार्य करण्याची पद्धती जरी आपल्याला माहिती असली तरी कार्य करत असताना त्याचं टेक्निक सुद्धा आपल्याला अवगत करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पदाला अनुसरून त्या टेक्निकचा किंवा त्या इतर पदांच्या अनुषंगाने तांत्रिक ज्ञान अवगत जर करायचं असेल तर मित्रांनो प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण तांत्रिक ज्ञान अवगत करू शकतो, आपल्या कार्याची जबाबदारी आपण ओळखू शकतो, आपल्याकडे जे कार्य सोपवलंय त्याचं स्वरूप आपल्याला जाणून घेता आलं तर निश्चितच त्या कार्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं आपण एक चांगले सनदी सेवक म्हणून सिद्ध होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारे तांत्रिक ज्ञान देण्याच्या उद्देशाने सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. म्हणजे तांत्रिक ज्ञान द्यायचं म्हणजे मग काय झालं बघा, ज्ञान प्राप्त झालंय तुम्हाला कार्य करण्याची पद्धती म्हणजे तुमची क्षमता विकसित करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे प्रशिक्षण दिलं जातं. कारण यंत्राचं तंत्राचं ज्ञान दिलं पण त्या तंत्राच्या ज्ञानाबरोबर वर्किंग कॅपॅसिटी आपली वाढली पाहिजे. म्हणजे क्षमता विकसित करणे हा प्रशिक्षणाचा हेतू असतो. एखाद्या सनदी सेवकाकडनं काम करून घ्यायचं असेल तर काम करण्यासाठी 2 दिवस लावायचे की हे काम 2 तासामध्ये करून घ्यायचं. मित्रांनो, 2 दिवसाचं काम 2 तासात करण्यासाठी तुमच्यामध्ये तसं तंत्रज्ञान विकसित करणं जसं गरजेचं आहे, मग तंत्रज्ञान विकसित झालं म्हणजेच तुमची वर्किंग कॅपॅसिटी वाढते, म्हणजे तुमची क्षमता वाढते. कार्य करण्याची क्षमता वाढली तर 2 दिवसाचं काम तुम्ही 2 तासामध्ये करू शकता. म्हणजे मित्रांनो, सोपवलेली जबाबदारी आपल्याकडे जी आहे ती पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत होते. आणि मग हे सगळं करत असताना आजूबाजूला निर्माण होणाऱ्या समस्या असतील त्या कशा पद्धतीने सोडवायच्या. मग सामाजिक समस्या असेल, आर्थिक समस्या येऊ शकते, काही वेळेस परिस्थितीनुसार एखादी नवीन समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते, म्हणजे नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित समस्या असेल, ही कोणतीही समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. मग या समस्येवर मात करण्यासाठी जर आपल्याला प्रशिक्षण मिळालेलं असेल तर आपली क्षमता विकसित होते आणि त्यावर कशा पद्धतीने मात करायचं याचं ज्ञान आपल्याला असतं, ते कौशल्य आपल्यामध्ये शिकवलेलं असतं. आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं की तांत्रिक ज्ञान जर आपण अवगत केला म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि तांत्रिक ज्ञान जर प्राप्त झालं तर प्रशिक्षणाचा मूळ हेतू जो आहे ना तो आपली क्षमता विकसित करण्याचा तो साध्य होऊ शकतो. म्हणून प्रशिक्षणाचा मूळ उद्देशच आहे की कर्मचाऱ्यांची क्षमता विकसित करणे आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. आता हे प्रशिक्षण कशा पद्धतीने द्यायचं, एका व्यक्तीला द्यायचं का की काही व्यक्तींना द्यायचं का की अनेक व्यक्तींना बोलावून द्यायचं का, मग प्रशिक्षण देत असताना कोणत्या माध्यमांचा उपयोग करायचा, म्हणजे व्याख्यान तंत्राचा उपयोग करायचा
की मीडियाचा वापर करून ते आपल्याला तंत्र म्हणजे माहिती द्यायची, की एखाद्या सर्क्युलरच्या माध्यमातून माहिती द्यायची, म्हणजे कोणत्या टेक्निकचा वापर केला म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होऊ शकेल. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार क्षमता विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून केला जातो. म्हणून प्रशिक्षण देण्यामागचा मुळात हेतू आहे की आपल्या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडावी, अचूक निर्णय घ्यावे, अचूक निर्णय घेऊन काम कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करावं, या अपेक्षेने आपल्याकडे निश्चितच प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. मित्रांनो, आता आपण बघितलं की प्रशिक्षणाने ज्ञान मिळालेलं आहे, प्रशिक्षणातनं आपलं कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न झालेले आहे. प्रशिक्षण देण्यामागचा हेतू काय आहे की यांत्रिक किंवा तांत्रिक ज्ञान आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपली कार्यक्षमता वाढवायची. पण नुसती कार्यक्षमता वाढून चालेल नाही, तर तिथे आपल्यामध्ये जबाबदारीची जाणीव सुद्धा निर्माण करणं गरजेचं आहे. जे पद आपल्याकडे आहे त्या पदाला आपण निष्ठापूर्वक कार्य करणं तितकंच महत्वाचं आहे. सोपवलेली कार्य केवळ कामासाठी काम करणं असं नाही, तर निष्ठापूर्वक कार्य करणं आणि जबाबदारीने स्वीकारणं आणि जबाबदारीने ती ठराविक वेळेमध्ये ती जबाबदारी पूर्ण करणं आणि चांगल्या पद्धतीने ती पार पाडणं, म्हणजे आपल्या कामाला जसं आपण न्याय देतो ना तसं आपल्या प्रशासनाचं यश असतं. म्हणून इथे जबाबदारी आपल्यामध्ये जी आहे ती जबाबदारी या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडता यावी यासाठी प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते, जेणेकरून त्याला आपली जबाबदारी काय आहे, आपल्या कार्याचा इतरांवर काय प्रभाव पडू शकतो. जसं आपण एखादा लहानपणी पत्त्याचा बंगला बनवला असेल निश्चितच आहे ना. मला माहिती आहे की आम्ही सुद्धा लहानपणी आमचे छोटे छोटे पत्ते जे होते ना ते पत्ते एकमेकांना लावून कुणाची बिल्डिंग मोठी होते ते बघण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, जर एखादा खालचा पत्ता कोणी ओढला ना की आमची बनवलेली बिल्डिंग पूर्णतः पडून जायची, तुमची पण ना. म्हणजे निश्चितच आपल्याला हे माहिती आहे की एकावर एक सगळे आधारित आहे. तसंच इथे कर्मचारी वर्ग म्हटल्यानंतर इथे क्लास 1 असेल, क्लास 2 असतील, क्लास 3 असतील, क्लास 4 असतील, हे सगळे कर्मचारी एकाशी एक निगडीत आहे. प्रत्येकाचं काम एक दुसऱ्यांवर डिपेंड आहे किंवा को रिलेटेड आहे, म्हणजे एकमेकांशी सहसंबंधित आहे. मग अशा वेळेस एकाच्या कामाचा दुसऱ्यावर प्रभाव पडतो. मग ज्याप्रमाणे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणेच इथे संघटन असतं आणि संघटनेमध्ये सगळ्या व्यक्तींना काम करावं लागतं. मग एकाचं नुकसान म्हणजे दुसऱ्याचं नुकसान आहे, म्हणून ही जबाबदारी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. आपल्याकडे जी सोपवलेली जबाबदारी आहे या जबाबदारीनुसार मी जर काम केला तर दुसऱ्याला त्याचा फायदा होणार आहे, दुसऱ्यालाही तसंच यशस्वीता लक्षात घेऊन मग आपल्या संपूर्ण प्रशासनाची व्यवस्था आपल्याला उभी करणं शक्य असतं. आणि म्हणून ही प्रशिक्षणाची व्यवस्था सर्वच ठिकाणी आज केली जाते, जेणेकरून त्या कर्मचाऱ्याला आपली जबाबदारी विकसित करण्यासाठी किंवा आपल्या जबाबदारीच्या विषयी त्याला भान निर्माण करण्यासाठी, त्याला आपली जबाबदारी काय आहे, आपले अधिकार कोणते असतील, आपली कर्तव्ये कोणती आहेत याची माहिती जर करून द्यायची असेल तर प्रशिक्षणाची व्यवस्था आज अनेक ठिकाणी केली जाते. म्हणून प्रशिक्षण देण्यामागचा उद्देश काय आहे, केवळ ज्ञान कौशल्य विकसित करणं नाही किंवा तांत्रिक ज्ञान देणं एवढ्यापुरतंच सीमित नाही, केवळ कार्यक्षमता वाढूनही चालणार नाही, तर त्याच्या पुढचा जो भाग आहे त्या कर्मचाऱ्यामध्ये कार्यक्षमता विकसित करत असताना जबाबदारीची भावना विकसित करणं हा सुद्धा महत्वाचा घटक मानला जातो. यानंतर आपण पाहतो की हा प्रशिक्षण आता आपल्याला प्राप्त झाला तर मित्रांनो कधी कधी आपल्या विचारामध्ये बदल पण होतो ना. म्हणजे नवीन विकासात्मक दृष्टिकोन जर स्वीकारायचा असेल तेव्हा एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीमध्ये असलेला पूर्वीचा जो दृष्टिकोन आहे आणि आता परिस्थितीनुसार जर दृष्टिकोनात बदल झाला असेल तर नवीन दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे. मग हे स्वीकारण्यासाठी त्याची मानसिकता तयार करणं तितकंच महत्वाचं असतं. मग ही मानसिकता तयार करण्यासाठी नवीन दृष्टिकोनाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. कारण कालपर्यंत असलेली टेक्नॉलॉजी आज जर बदलली तर मग बदललेल्या परिस्थितीमध्ये नवीन तंत्रज्ञानाला त्याला अवगत करून देणं, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी त्याला प्रेरित करणं, त्याच्यामध्ये नवीन दृष्टिकोन विकसित करणं, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रशिक्षणाच्या मागचा हेतू असतो. म्हणून प्रशिक्षण देत असताना वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, त्यांच्यामधले दृष्टिकोन कसे असले पाहिजे, त्यांचे एकमेकांशी सहसंबंध कसे असले पाहिजे, क्रियाशीलता कशी विकसित केली पाहिजे, नंतर परिस्थितीचं गांभीर्य कसं लक्षात घेऊन त्या संदर्भातली कार्यक्षमता आपली कशी विकसित होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी कर्मचाऱ्याला करणं गरजेचं असतं. मग कर्मचाऱ्याने जर तसा प्रयत्न केला तर निश्चितच
त्या ठिकाणी कर्मचाऱ्याने नवीन दृष्टिकोनाचा विकास केला तर परिस्थितीशी तो समायोजन करून त्या आलेल्या परिस्थितीबरोबर चालण्याची त्याची तयारी असते. तो जर परिस्थितीनुसार चालायला लागला तर निश्चितच कर्मचाऱ्यांचं सामूहिक जीवन जे असतं ना, ही प्रवृत्ती विकसित व्हायला मदत होते. कारण 4 व्यक्ती चांगल्या पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीने काम करत असतील आणि 4 व्यक्ती म्हणत असतील की नाही आम्ही ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने करू, तर मग इथे मात्र तिथे संघर्ष होण्याची शक्यता असते. मग असं होऊ नये. मग एकात एक हात घालून प्रत्येक संघटित व्यक्तींनी काम करावं. सर्व सनदी सेवकांचे कार्यही एकमेकांशी निगडित आहे, म्हणून प्रत्येकाच्या कामामध्ये सुसूत्रता जर आणायची असेल तर त्यांच्या दृष्टिकोनाचा विकास करणं हे प्रशिक्षणाचं उद्दिष्ट असतं. म्हणून प्रशिक्षणातनं कर्मचाऱ्याला त्याविषयीची जाणीव करून दिली जाते. प्रशिक्षणातनं नवीन तंत्रज्ञान शिकून त्याच्यामध्ये एक नवीन दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. मित्रांनो, जेव्हा विकसित दृष्टिकोन झालेला असेल, जबाबदारीची जाणीव पण झालेली आहे, ज्ञान विकसित झालेलं आहे, कौशल्य हस्तगत झालेली आहे, त्यानंतर नवीन तंत्रज्ञान अवगत झालेलं असेल तर एखादी पारंपरिक असलेली व्यक्ती जरी असेल तर ती नवीन तंत्रज्ञानाशी हात मिळवणी करायला तयार होते. मनोधैर्याचा विकास जर करायचा असेल तर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून आपण बघितलं की प्रशिक्षण देण्यामागचा मुळात उद्देशच जर कोणता असेल तर एखाद्या कर्मचाऱ्याचं असलेलं मनोधैर्य विकसित करणं. कारण बऱ्याच वेळेस काम करण्यापूर्वी नवीन तंत्रज्ञान आलं, नवीन माहिती आली तर आपल्या मनामध्ये एक भीती असते, मी हे काम करू शकेल की नाही, मला हे जमेल की नाही, माझ्याकडनं हे होईल की नाही. आणि मग अशा विचारामध्ये जेव्हा आपण असू तेव्हा निश्चितच आपल्याकडनं अनेकदा चुका होण्याची दाट शक्यता असते. मग या चुका होऊ नये. मग याच्यासाठी आपल्यामध्ये एक मनोबल जर तयार केलं, आपल्याला त्याची माहिती करून दिली, त्या नवीन गोष्टीशी आपला परिचय झाला, त्यातलं तंत्र आपल्याला माहीत झालं, त्यातलं ज्ञान आपल्याला माहीत झालं, त्यातले कौशल्याची जी पैलू आहेत ना ते पैलू आपल्यामध्ये विकसित झाली असतील, हळूहळू होतील. काहींमध्ये लगेच होणार नाही असंही नाही, पण काहीमध्ये उशिरा का होत नाही पण होतील, तो तसा प्रयत्न करेल. किंवा शेजाऱ्याला पाहून सुद्धा त्याला वाटतं की नाही याला जमलं मग मला का नाही जमणार. म्हणजे या पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्याचं मनोधैर्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. म्हणून प्रशिक्षणाचा उद्देश ज्ञान, कौशल्य, क्षमता, कार्यक्षमता किंवा तांत्रिक ज्ञान किंवा जबाबदारीची जाणीव एवढ्यापुरतच नाही, कारण मनोधैर्य हे सुद्धा महत्वाचा घटक आहे. आपण मागेही बघितलं की नेपोलियन बोनापार्टने म्हटलं होतं की युद्ध हे 3/4 कशावर लढलं जातं, त्या व्यक्तीच्या मनोधैर्यावर. सैन्याचं मनोधैर्यच नसेल तर तुमच्याकडे कितीही साहित्य सामग्री असली तरी त्याला काहीही उपयोग नाही. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचं सुद्धा आहे की सनदी सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. जेव्हा त्याचं मनोधैर्य विकसित असेल, त्याच्यामध्ये आत्मविश्वास असेल, मी हे काम करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला तर कोणतंही कार्य येऊ द्या, कशीही परिस्थिती बदलू द्या, कोणत्याही व्यक्ती समोर येऊ द्या, कोणत्याही समस्या येऊ द्या, त्या समस्यांवर मात करण्याची तयारी त्या कर्मचाऱ्याची असते. आणि म्हणून प्रशिक्षणामध्ये मनोधैर्य विकसित करण्याकडे या ठिकाणी प्रयत्न केला जातात. आता अलीकडे आपण बघतो की या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक शिक्षकांना असं वाटतं की मला ऑनलाईन शिक्षण जमेल की नाही, मी ऑनलाईन शिकवू शकेल की नाही, तर टेक्निक मला अवगत होईल की नाही. पण परिस्थितीतनं काही ट्रेनिंग दिल्या गेल्यामुळे, प्रशिक्षण प्राप्त झाल्यामुळे निश्चितच आज मनोधैर्य वाढलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं की हे काम मी करू शकतो. म्हणून मनोधैर्याचा विकास जेव्हा होतो ना तेव्हा निश्चितच त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यामागचा उद्देश सफल होतो. म्हणून प्रशिक्षण देण्यामागचा उद्देशच मुळात असतो की त्या कर्मचाऱ्याची मनोधैर्यात वाढ करणं, त्या कर्मचाऱ्याचं मनोबल वाढवणं, त्याची मानसिकता तयार करणं. आणि मानसिकता तयार केली की निश्चितच तो कोणत्याही कामासाठी तयार झाला की त्याची क्षमता विकसित होण्याला मदत होऊ शकते. अशा प्रकारे प्रशिक्षण देण्याच्या मागची वेगवेगळी उद्दिष्ट लक्षात घेऊन किंवा काही वेळेस एखाद्या व्यक्तीला स्वतंत्र पद्धतीने निर्णय सुद्धा घेता यावे, कारण परिस्थिती कशी निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही. एकाच प्रकारचा निर्णय जरी वरून केंद्राकडनं झाला आणि तो संपूर्ण भारतासाठी आहे ना, म्हणजे भारतासाठी राबवायचा ठरवला तर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती सारखी नसते. मग परिस्थिती जेव्हा सारखी नसते तेव्हा त्या भागामध्ये जे काही प्रश्न उद्भवले असते त्या भागाच्या प्रश्नाच्या संदर्भात तिथल्या कर्मचाऱ्याला स्वतंत्र निर्णय घेणं स्वाभाविक असतं. मग आता हे स्वतंत्र निर्णय तो केव्हा घेऊ शकेल, जेव्हा त्याला प्रशिक्षण मिळालं असेल, तर तो पर्यायी मार्ग तिथनं काढू शकेल. म्हणून स्वतंत्र निर्णय घेणं हा सुद्धा त्या प्रशिक्षणाच्या मागचा उद्दिष्टाचा भाग आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलं
की प्रशिक्षणाची वेगवेगळी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये प्रशिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं की व्यावसायिक ज्ञान आपल्याला द्यायचं आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की आपली क्षमता विकसित करायची. त्यानंतर आपण बघितलं की तंत्रज्ञान आणि यांत्रिक म्हणजे यंत्र आणि तंत्राचं ज्ञान आपल्याला देऊन नवीन टेक्नॉलॉजीशी आपला परिचय करून द्यायचा आहे. तरी हे प्रशिक्षणाचं उद्दिष्ट आहे. यानंतर आपली कार्यक्षमता म्हणजे क्षमता विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणातनं आपल्यामधली जबाबदारी कशी विकसित होईल याचाही प्रयत्न केला जातो. जबाबदारी विकसित झाली म्हणजे त्या पदानुसार आपल्याला कार्य करण्याची क्षमता विकसित झाली, जबाबदारी झाली की निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाची मदत होऊ शकते आणि स्वतंत्र निर्णय सुद्धा घेण्यासाठी प्रशिक्षणाची मदत होऊ शकते. कारण प्रशिक्षण घेणं महत्वाचं आहे. याचं कारण असे आहे की सनदी सेवक ज्या ठिकाणी काम करतो तो एकटा काम करत नाही, त्याच्यासोबत अनेक असतात. प्रत्येकाचं काम एकमेकांशी निगडित आहे. म्हणून एकमेकांच्या मदतीने एकमेकांशी संबंधित असलेली जबाबदारीची कामं जेव्हा पार पाडायची असेल तर ही कामं पार पाडण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये अचूक पद्धतीने, कलापूर्ण पद्धतीने किंवा विशिष्ट स्वतंत्र निर्णय पद्धतीने चांगल्या पद्धतीने ती कामं पार पाडणं म्हणजेच त्या व्यक्तीचं जसं यश आहे सनदी सेवकाचं, त्याचप्रमाणे त्या प्रशासनाचं यश आहे. प्रशासनाचं म्हणजे व्यवस्थापनाचं यश आहे आणि व्यवस्थापनाचं यश म्हणजेच मग सरकारचं यश आहे. आणि म्हणून प्रशिक्षण देण्यावर अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो. आणि वेगवेगळ्या वेळेस म्हणजे असं नाही की प्रशिक्षण एकदा दिलं म्हणजे संपलं. परिस्थितीनुसार, काळानुसार जशी गरज भासली त्याप्रमाणे प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. मग प्रशिक्षणाची तंत्र कोणती वापरली जातात, प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं, प्रशिक्षणाच्या पद्धती कोणत्या आहेत याचा विचार आपण नंतरच्या भागात करणार आहोत. मित्रांनो, आज आपण प्रशिक्षणाची उद्दिष्ट या ठिकाणी जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या प्रकाराची चर्चा करणार आहोत. आपणास मात्र निश्चितच प्रशिक्षण का घ्यायचंय हे लक्षात आलं असेल. म्हणून प्रशिक्षणासाठी आपण तयार राहायचंय, आपलं ज्ञान विकसित करायचंय, आपलं कौशल्य विकसित करायचंय, आपल्याला नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आपली क्षमता विकसित झाली, कार्यक्षमता विकसित झाली तर जबाबदारीची जाणीव, आपलं मनोधैर्य किंवा स्वतंत्र निर्णय शक्ती अशा वेगवेगळ्या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षण दिलं जातं. आणि ते उद्दिष्ट सफल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रशिक्षण घेऊन ते उद्दिष्ट सफल करण्यासाठी आपल्याला शासनाला म्हणा, प्रशासनाला म्हणा सहकार्य करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे प्रशिक्षणाची वेगवेगळी उद्दिष्ट आज आपण जाणून घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहे, प्रशिक्षणाच्या प्रकाराची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आज आपण इथेच प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांवर थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही तो सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढचे माझे जे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन्स आपणास मिळत राहतील. धन्यवाद.